नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी चालेल कियांशला घेऊन आमच्या गावदेवी मातेच्या जत्रेला. तर चला, वाट कसली पाहतात, तुम्ही पण आमच्यासोबत चला. गो 50 रुपये 50 रुपये 50 रुपये छोटे मोठे वस्तूने फक्त 50 रुपये 50 रुपये 50 आमच्या गावातली जत्रा एवढी मोठी भरते ना की पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. तर तुम्ही ही गर्दी बघू शकता. गावदेवी माता मंदिर जवळ पोहोचायच्या आधीच आपल्याला एवढा मोठा रस्ता क्रॉस करून जावं लागतं आहे. पण त्याच्याच बरोबर इथे खूप सारे मार्केट बसलेलं असतं, खेळणे विकायला बसलेले असतात. लहानांचे लाईट्स बघू शकता. जल्लोष म्हणजे कशातच कमी नाही राहत आमच्या गावाच्या जत्रामध्ये. तर चला आता जाऊ पुढे तुम्हाला दाखवते अजून काय काय. आरती पाठीमागे आहे. मी कियांशला घेऊन पुढे कियान झालेला इरिटेट फर्स्ट टाईम, कारण की कियांशला एवढा गर्दीमध्ये मी घेऊन आलेली आणि ते बी एवढा गरमीचा. पण इट्स ऑल फेअर, त्याला पण माहीत झाला पाहिजे की जत्रा काय असते म्हणून. तर एखादा आपण घेऊन जाऊ शकतोच मुलाला. तर आता बघू शकता तुम्ही, बाजू राईट साईडला पण आणि लेफ्ट साईडला पण तितकीच गर्दी आहे. आणि बघता कियांशचा मोठा भाऊ श्रेयांशचा चालू झाला की मला हे घ्यायचं आहे, मला ते घ्यायचं आहे. पण आम्ही बोललो नाही, पहिलं जाऊ स्ट्रेट दर्शन करायला, नंतर आपण पाण्यात जाऊन मस्ती करू. व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघा आम्ही कसं एन्जॉय केलं काय. तर चलता ही वेण्या खूप छान दिसल्या आम्हाला. तर आम्ही फक्त प्राईज विचारायला गेलो, तर ॲटलीस्ट आम्ही घेऊन टाकले. आणि बांगड्या पण आम्हाला खूप आवडलेले म्हणून आम्ही बांगड्या पण घेऊन टाकले. तर आता समोर तुम्ही बघू शकता आमच्या गावदेवी मंदिर आहे, गावदेवी माताचं मंदिर आहे समोर. तर गर्दी पण तितकीच आहे. आणि आम्ही सेपरेट झालेलो आहोत. मी, आई आणि कियांश अलग झालेलो आहोत. आरती, छोटू भाऊ आणि हे श्रेयांश अलग झालेले आहेत. तर आय गेस यांचं दर्शन झालं आहे आमच्या आधीच आणि आम्ही आता चाललो दर्शन घ्यायला. चला तुम्हाला दाखवते. आतमधून बी देवी माताचे मंदिर किती छान फुलांनी सजवलं जातात प्रत्येक वर्षी हीच मजा आहे, गावात राहून गावदेवी माताची पूजा करणं आणि माताचं दर्शन करणं. तर चला आतमधून मी तुम्हाला दाखवते फुलाची सजावट किती छान केलेली आहे. तर आजूबाजूला तुम्ही बघू शकता यल्लम्मा देवीचा, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा, एक आईची पण मूर्ती स्थापन केलेली आहे गावदेवीच्या बाजूला. आणि पुरी सजावट फुलांनीच भरलेली आहे. तसे तुम्ही बघू शकता एक पण आर्टिफिशियल फुलं नाही आहेत, सगळे ओरिजिनल फुलांनी सजावट केलेली जाते दरवर्षी. तर याचप्रमाणे देवीचं मंदिर दरवर्षी सजलेला जातो. आणि तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घ्या, तुम्हाला पण आवडेल. आमचे देवी माताची सजावट किती सुंदर दिसते आमची आई माऊली, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर चला तुम्ही पण पटापट दर्शन करून घ्या, मग आपण जाऊ पुढे. आणि दर्शनासोबतच आम्हाला खूप छान प्रसाद भेटलेला आहे. म्हणजे देवीचे फुलं जे वाहिलेले होते, हार होते, ते आम्हाला दिलेले आहेत त्या काकूनी. ते जे देवीची पूजा करत होतात, त्यांचा मान होता की लक्ष द्यायचं, म्हणजे देवीचं जे सजावट आहे त्याची लक्ष द्यायची, देखभाल करायची त्यांच्याकडे होता. तर त्या काकूने आम्हाला 2 हार दिलेले आहेत. तर हार भेटला आहे तीच मोठी गोष्ट झाली माझ्यासाठी, कारण की मी कोणत्याच देवळात जरी गेले ना, तर जर मला तिथला फूल भेटला किंवा तिथला हार भेटला ना, तर मला घरी आणायला लय आवडतं. तर त्याचबरोबर मिस्टर सोनाने ढूंढायला लागलेत पिशवी, कारण की गर्दी भरपूर होती बाहेर. जर आम्ही तसंच जर पिशवी घेऊन गेलो असतो, तर पिशवीशिवाय घेऊन गेलो असतो तर हाराला नुकसान झालं असतं, त्याला धक्का लागून ते पडला असता, पायाखाली चेंगरला असता. पिशवीमध्ये कसं तो सेफ्टीमध्ये आम्ही हातात धरू शकतो आणि ते खराब पण होणार नाही. तर ह्या प्रकारे त्यांना भेटलेली आहे पिशवी. आणि त्याचबरोबर
आम्ही ते एक पिशवीमध्ये टाकलेलं आहे. त्याच्याबरोबर मला अजून 2 हार दिलेले त्या काकूनी घरी लावण्यासाठी. तर दर्शन तर खूपच अगदी छान झालं आहे. आता म्हटलं चला पोरांना बाहेर घेऊन जाऊ आणि बाहेरचं वातावरण दाखवू त्यांना की जत्रेमध्ये खेळणे पाळणे कसे असतात अजून. आणि तुम्ही बघू शकतात एक विराईचा मूर्ती तुम्हाला दाखवायची राहिली होती. आता बाहेर येऊन आई म्हणले चला आपण थोडंसं फोटो सेशन करू. की अंश खूपच चिडचिड करत होता कारण की त्याला गरमी सहन होत नाही आणि भरपूर गरमीचा टाईम होता. तर आम्ही शॉर्टकट घेऊन मधातून रस्त्यातून बाहेर आलो आता जिथून आम्ही स्टार्टिंगला आलेलो. तर चला मुलांना थोडीशी शॉपिंग करू घरासाठी बघू काय भेटतं काय नाही. तिथे काका आणि पप्पा श्रेयांचे कियांचे ते लागलेले आहेत भावतोल करायला. कारण की एक्सपेन्सिव्ह तर इतकं बोलू शकत नाही कोणती गोष्ट होती पण खूपच कशाचे बी काही रेट सांगत होते. कारण की मुलं त्या गोष्टी बघून हट्ट करतात. हे दुकानदाराला चांगलंच माहीत असतं. तर ते मुलांना हे करण्यासाठी बॅलन्स हे करण्यासाठी खूप तंग करतात. तर दुसरं तर काही आम्ही जास्त काही घेतलं नाही कारण की मुलं ते असं ठेवत नाही. तर आम्ही स्विमिंग पूल छोटासा घेतलेला आहे खेळण्यासाठी. आणि तितक्यातच आमचे देवमामा भेटलेले होते. देवमामा भेटले आणि हाय हॅलो केला आणि श्रेयांश झाला चालू उड्या मारायला. तुम्ही बघू शकता मुलांना असं काय भेटलं ना तर बस ते गुम होऊन जातात त्याच्यामध्येच. तर आता आम्ही चाललो पाळण्याजवळ. तर तुम्ही बघू शकता अजून गर्दी वाढत चालली आहे. जसं जसं रात्र होते तसे आमच्या गावदेवी माताच्या ते गावामध्ये पालखीला गर्दी वाढत जाते. तर तिथे उड्या मारून झालेत. आता श्रेयांसला डबल उड्या मारायच्या होत्या ते तिथं मारत होतं. तर त्यातच माझ्या मैत्रिणीची गोंडस मुलगी तीर्था भेटलेली होती. तर आम्ही त्याशी बोलत होतो आणि श्रेयांश बघू शकता तुम्ही किती खुश झाला आहे. मुलांना पाळणे भेटले आणि त्यांच्या मनासारखी गोष्ट भेटली तर ते खुश होतात. आम्ही चला म्हटलं थोडं पुढे जाऊन कियांशला पण दाखवू. काय कियांशचं एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता की हे काय आहे. तो एक्सप्लोअर करतोय शिकतोय गोष्टी. तर ते बघून अजूनच खूप छान वाटतंय. तर तिथे उड्या मारून झाले. आता श्रेयांशचा होता इथे उड्या मारायची इच्छा. तर त्याचे पप्पा म्हणले ठीक आहे चलो अभी इधर भी उड्या मारने को लगातो देखो. इथे पण तो उड्याच मारतोय ॲज युजल. तुम्ही बघू शकतात मुलांचं ना मन असल्या गोष्टीमधून भरत नाही. आणि आपण आईवडील असून आपल्याला मुलांची खुशी बघून तितकीच खुशी होते. अशा छोट्या छोट्या गोष्टी करताना मुलांना खेळताना बघितलं तर आपल्याला लहानपण आठवतं. तर तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा तुमच्या लहानपणीची जत्रेतली गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त कोणती आवडते. आणि मी थोड्या दिवसांनी गावाला पण जाणार आहे. गावाच्या जत्रेला जे आमचे गावाचे देव आहेत त्यांची जत्रा आहे. तर त्यांची जत्रेला पण जाणार. तर तिथे पण एक मिनी ब्लॉग बनवणार आहे. तर तिथली जत्रा आणि मुंबईची जत्रा तुम्ही दोन्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघू शकताय. तर माझ्या ब्लॉगला असंच सपोर्ट करत राहा कारण की मी वापस स्टार्ट करते ब्लॉगिंग करायचं. कारण माझी जी जुनी आय डी होती ती आय डोंट नो का हॅक झाली काय झालं आहे. ती आय डी ओपनच होत नाही आहे. सो ते खूप मोठा प्रॉब्लेम आहे माझ्यासाठी. तर मी न्यू स्टार्ट करते. तर आय नीड की सगळे मला सपोर्ट करा आणि भरभरून प्रेम द्या. मला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि लाईक आणि फॉलो जरूर करा इंस्टाग्रामच्या पेजला पण माझ्या. सो थँक्स फॉर वॉचिंग अगेन. आणि खूप खूप सारा प्रेम माझ्याकडून तुम्हाला इथवर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आहे. तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तुमच्या फेवरेट लहानपणाची आठवण जत्रेतली ती कोणती होती आणि तुम्हाला काय आवडायचं. तुमचे वडील पण तुम्हाला असेच घेऊन उड्या मारल्या असतील तुम्ही वडीलच्या खांद्यावर बसून. त्याचं सुख ते बघण्याचं सुख अलगच असतं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. चला चला आता लय भूक लागली आता.